नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 16 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव वसवंत कांदा मार्केटला। ग्राउंड वरती 4 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे। ट्रॅक्टरचा शेड फुल आहे, 2 लाईनी पूर्ण आहे। इकडे 1.5 लाईनी पिकअपच्या होत्या। टोटल आवक 500 ते 550 मध्ये 50-1 नी आवक आज थोडीशी वाढ झाली आहे। बघू काय बाजार भाव निघतो। सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओ मध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सविस्तर सांगेल आपण आणि क्वालिटीनुसार बाजार भाव जात असतो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जा, जसं कांद्याची क्वालिटी राहील तसं बाजार भाव निघणार आहे। व्हिडिओ मध्ये तुम्हाला 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत बघायचं आहे, तर कळणार आहे तुम्हाला सरासरी हायस्ट लोएस्ट काय होतं। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया मित्रांनो। पिकअपच्या पहिली लाईन पासून पहिल्या नागापासून सुरुवात केली आपण। बघ शकून क्वालिटी कांद्याची किती गेलं? 800 रुपये। 800 रुपये जाईल, 800 रुपीज। काल होते तुम्ही? काल किती गेलं होतं? काल 890। अच्छा, 100 रुपयांनी कमी गेला आज। कुठला आहे कांदा? रानवड। रानवडचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं भाऊ? घरगुती बियाणं आहे। किती शिल्लक असेल कांदा अजून? अजून 3 ट्रॅक्टर आहे। 3 ट्रॅक्टर कांदा आहे। बरं ठीक आहे। या मालातला ना? दुसरा अजून सुपर माल बाकी का? नाही, दुसरं आहेच ना। ठीक आहे ठीक आहे, चला पुढे बघ। बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। किती गेली गोल्टी? 552। 552 रुपये। 552 जायली। बघू शकतो तुम्ही। कुठले काका आपण? बोपेगाव। 552, 552 रुपये। ठीक आहे। किती कांदा शिल्लक अजून? शेवट केला। शेवट। खात काय गेली? 150 रुपये। 150 रुपये खात आहे। ठीक, धन्यवाद। काय गेलं? 780 रुपये। काल किती गेलं होतं? काल नव्हते। 780 रुपये, 780 रुपीज। कुठला आहे कांदा? जिवळ। अच्छा, आणि किती शिल्लक कांदा अजून? आवरला का? बर। बघ शकून क्वालिटी कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे। किती गेलं? 951 रुपये। 951 जायले, 951 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळसचा कांदा आहे। आणि कोणतं बियाणं कोणतं होतं? रेड फोर ना? ठीक। किती शिल्लक कांदा अजून? एक गाडी भरेल। ठीक। शिल्लक विचारला का? बघ शकतो मी। काय भाव गेला? 900 रुपये जायले, 900 रुपीज। कुठला आहे कांदा? दोनगणवाडी। आणि बियाणं कोणतं होतं? बेलाचं बियाणं आहे। ठीक आहे। बघू शकतो मी मीडियम साईज कांदा आहे। गोल्टा मिक्स आहे। किती म्हणजे किती शिल्लक कांदा अजून? एंडिंग आहे का? बरं ठीक। पुढं बघू। बघू शकतो मी 55-60 साईज आहे। काय गेलं? किती गेलो? 1000 रुपये जायले, 999 रुपये, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? पाचोरेवानी। बियाणं कोणतं होतं दादा? गजाननचं बियाणं आहे। किती शिल्लक कांदा अजून? आवरला। ठीक। बघ शकतो मी 55 ते 60 साईज आहे कांद्याला। किती गेलं? 825, 825 रुपीज। 825 रुपये। कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक आहे, रोईचं बियाणं आहे। बघू शकतो मी दरसवाडीचा कांदा आहे। शिल्लक किती असेल कांदा अजून? 2 गाड्या बाकी। बरं। बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 850 रुपये, 850 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड मिरची। पालखेड मिरची। किती कांदा शिल्लक अजून? शेवट आहे। बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक आहे। पुढं बघू। काय भाव गेलं? 960। काय हाल आहे? 960 रुपये, 960 रुपीज। बघू शकतो तुम्ही 55 ते 60 साईज आहे। काय म्हणत्या? नाही, अवघड बरं झाली कांदा ठेवून मार्केट नाही। अवघड सोपं नाही। मागच्या हप्त्यात काय गेलं होतं? मागच्या हप्त्यात 1055 रुपये जायला। 1055 गेलं होतं। हाच कांदा होता ना? हा सुपर कांदा आहे। ठीक आहे। बरं, बियाणं कोणतं होतं? खर्च नाही निघत ना? अवघड आहे। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं मला सांगता नाही येणार। किती शिल्लक आहे कांदा अजून? संपला शेवटचे। कुठला आहे कांदा? वडळी नदी। ठीक। पुढं बघू। धन्यवाद। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 901 रुपये जायले, 901 रुपीज। कुठला आहे कांदा?
अच्छा ठीक. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती कांदा? बरं, शिवचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही पुढं बघू शकतो तुम्ही 60-65 साईज आहे कांद्याला. काय भाव गेला? 1200 रुपये. 1200 रुपये जायले 1200 रुपीज. बघू शकतो तुम्ही गोळा माली. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही वडनेर भैरवचा कांदा आहे. शिल्लक किती असेल कांदा? बरं ठीक आहे, आवरलं. ठीक आहे, पुढं बघू. धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 751. 751 रुपीज ॲव्हरेज माल आहे. कुठले आपण? चितेगाव. ठीक. आपलाच एक कांदा? बरं, शेतकरी नाही. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? किती गेला? 952 रुपये. 952 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं हे वडनेर भैरवचा कांदा आहे. बघू शकतो. किती कांदा शिल्लक अजून? संपलं. ठीक. पुढं बघू शकतो मी सुपर गोल्टी आहे. 852 रुपये. 852 रुपीज. कुठले काका आपण? पिंपळगाव. बरं, 852 रुपये जाईल. 852 रुपीज. किती अजून कांदा? वक्कल आहे. ठीक आहे, पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 938. 938 रुपीज. कुठला आहे कांदा? दोनगाववाडी. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 700 रुपये जाईल. 700 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 840 रुपये. 840 रुपीज. 840. कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे. 840 जाईल. आणि कोणतं बियाणं होतं? येल्लोरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 4-5 ट्रॅक्टर. ठीक. बघू शकतो तुम्ही गोरटा माली. काय गेलं? 680 रुपये गेले. 680. कुठले आपण? दोडंबा. बरं, किती कांदा अजून शिल्लक? 7-8 ट्रॅक्टर आहे. कांदा आहे का? बरं, गोल्टा आवरला. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 825. 825 रुपीज. बघू शकतो 55 ते 60 साईज मध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? कुंभारी. किती कांदा शिल्लक जाता अजून? एक ट्रॅक्टर आहे. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 902 रुपये. कुठला कांदा काका? नांदुर्डी. बरं, 902 रुपये. 902 रुपीज. बियाणं कोणतं होतं काकाचं? घरगुती बियाणं. किती कांदा शिल्लक अजून? संपला. अच्छा. काल किती गेला होतो? काल किती गेला होता? 825 जायला होता काल. काय भाव गेला आता? 1025 रुपये. 1025 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे रे कांदा? नांदूर खुर्द. बियाणं माहिती तुला? कोणतं बियाणं होतं? बियाणं. ठीक आहे. किती कांदा शिल्लक रे अजून? आवरलं का? बरं, ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 865 रुपये जायले. 865 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा काका? तळेगाव. आणि बियाणं कोणतं त्याचं? गावठी बियाणं आहे. किती शिल्लक कांदा अजून? 2-4 ट्रॅक्टर आहे. बरं, ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1000 रुपये जायले. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. सुपर कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. 1000 रुपये. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? नाशिक आडगाव. आणि बियाणं कोणतं त्याचं? रेडपोरचं बियाणं आहे. नाशिक आडगाव. शिल्लक किती कांदा अजून? 150 क्विंटल आहे. ठीक. पुढं बघू. 1200 रुपये. 1200 जायले. बघू शकतो तुम्ही गोळा माली. 60-65 साईज आहे कांद्याला. कुठला आहे रे कांदा दादा? मेहंदीपाडा. मांजरपाडा. अच्छा. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. मांजरपाड्याचा कांदा आहे. 1200 रुपये जायले. ठीक आहे. 1270 जायले. 1270 रुपीज. 1270. किती शिल्लक कांदा अजून?
एक गाडी शिल्लक आहे. एकच गाडी आहे का? बरं ठीक. पुढे बघू शकू क्वालिटी कांद्याची. काय केलं? 900 रुपये जायले. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? कुंदेवाडीचा कांदा आहे. 900 रुपये जायले. 900 रुपीज. आणि बियाणं कोणतं त्याचं? पुनपूर सुंगी. किती शिल्लक आहे अजून कांदा काका? 50 क्विंटल आहे. ठीक. पुढे बघू शकू क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 850 रुपये जायले. 850 रुपीज. कुठले आपण? कुंदेवाडी. आणि बियाणं कोणतं त्याचं? पुनपूर सुंगी. शिल्लक किती कांदा अजून? 250 ते 300 क्विंटल. बरं 250 ते 300 क्विंटल. पुढे बघू शकू क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 880 रुपये. 880 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. बरं बियाणं कोणतं होतं याचं? बरं ठीक आहे. किती शिल्लक कांदा? बरं 2-3 गाड्या. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 925. 925 रुपीज. 925. कुठला आहे कांदा? सटाणा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक. किती शिल्लक कांदा अजून? बरं ठीक. बघू शकतो कांद्याची क्वालिटी. किती गेलं? 900 रुपये. 900 रुपीज. काल किती गेलं होतं काका? 160 रुपये खात होती ना काल? हां ठीक आहे. 960 जायले आज. 960 रुपीज. कुठला आहे कांदा? धामणवाडी. बरं किती कांदा अजून? ठीक आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 1030 रुपये जायले. 1030 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? आवरलं. ठीक. प्रशांतचं बियाणं आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मिक्स साईज आहे. काय भाव गेला? 1060 रुपये. 1060 रुपीज. कुठला आहे कांदा? तळेगाव. जळगाव नेऊर. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं त्याचं? गजानन. किती शिल्लक कांदा अजून? 10-12 ट्रॅक्टर. 10-12 ट्रॅक्टर. ठीक. पुढे बघू